नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी सौरभ पेडणेकर आणि हा माझा मित्र रोहन कापेकर. तर आज आम्ही चाललो आहे परत एकदा आपल्या महाराजांचा पिक्चर बघायला. तर छावा मागे तर पुष्पा 2 बघितलात, तर तुम्ही पुष्पा 2चा सगळं बघूनच घेतलात की काय काय झालेलं, कसं तिकीट. म्हणून आम्ही ह्या टायमाला विचार केला की तिथे जाऊन तिकीट काढण्यापेक्षा आपण ऑनलाईन काढूया. म्हणून ह्या टायमाला आम्ही ऑनलाईन बुक केले तिकीट. अशा बघा आम्ही प्रॉब्लेम होणार नाही. ऑनलाईन बुक करून आता मस्त की आरामात जेवण वगैरे निघालोय. कशी बुकिंग थिएटरमध्ये आम्ही जास्त एक मागच्या टाइमला व्हिडिओ पोस्ट केला थिएटरमधला, तर तो त्याच्यावरती यूट्यूबवरून मला ॲक्शन घेतली. बघू आजला मी व्ह्यू नाही घेणार आहे जास्त करून. आपण त्या मॉलमधला व्ह्यू टाकू हवं तर तुमच्यासाठी, पण थिएटरमधून काढू नाही शकत कारण की परत बॅन चॅनल झाला प्रॉब्लेम होणार. आपल्यासोबत अजून आपले मित्र आहेत, तो पण त्यांना भेटवतो मी तुम्हाला. तर हे बघा सगळेजण आपले मित्र आहेत. लास्ट टाइमला होते तेवढेच सगळेजण आहेत. सगळ्यांनी हाय करा एकदा आपल्या व्ह्यूअर्सला. मेट्रो स्टेशनला येऊन पोहोचले आता. जो आमचा जवळचा मेट्रो स्टेशन आहे तिकडे, तिथून आता आम्ही मेट्रो पकडणार मॉल एमिरेट्सला. तर म्हणजे तिकडे लास्ट टाइमला गेलो आम्ही, तिकडे जाणार जायचं आहे आता पण. तर तिकडे जाऊ, बघू. तिकीट काढलेलं आहे त्यामुळे आता काही टेन्शन नाही एवढं. 10:50चा शो आहे, मस्त आहे की बघायचा, एन्जॉय. तसं पण ऑफिसला होतं सुट्टी, आज काय मेसेज नाही आलाय. लास्ट टाइमला आलेलो आणि दुसऱ्या दिवशी कामावरती गेलेलो आम्ही. हो, जाम हालत जरा खूप बरं वाटतं. काही मेट्रोमध्ये पण सोडत नाही फोटोशूट करायचं. पण आहे फोटोशूट चालू आहे इथे. ती जागा आहे, आम्ही तिकीट बुकिंग करताना भरपूर वेळ काढलेला आहे इकडे. हीच ती जागा आहे. लास्ट टाइमला तिथे मागे गेलेलो मूवी बघायला. आता आमचा 19 वाला आहे तिकडे. हे बस सुविधा लेफ्ट साईड. लेफ्ट साईड काहीच लास्ट टाइमला मूवीला भरपूर म्हणजे भरपूर हे लावलेलं. येते ह्या टायमिंगला येत नाही लावले, पोस्टर नाही लावले. तर मित्रांनो, पिक्चर संपून आताच आम्ही आमच्या बिल्डिंग आलेलो. मॉल बघायला गेलं तर मॉलमध्ये जे बाहेर पडल्यानंतर इमोशन्स होते, काय फिलिंग्स होत्या, त्यामुळे शूट करायची इच्छा नाही. ती तुम्हाला ब्लॉग एंड करायचं मन नाही, आता पण नाही एंड करायचं. कारण तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकतो की त्या 2 गद्दार माणसांमुळे जे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी जे सोसलंय, जर ते 2 गद्दार नसते तर त्यांना ते एवढं सोसावं लागलं नसतं.
पण मानलं पाहिजे त्या आपल्या महाराजांना की त्यांनी एवढं सोचलंय. पण तोंडातून एक एक आवाज नाही शब्द काढलाय. फक्त जगदंब सोडून एक शब्द बाहेर नाही काढला. तर खरोखर त्यांना मानाचा मुद्रा की आपल्या महाराजांनी एवढं सोचलंय. तर ते दोन गद्दार नसते ना तर आजचा आपल्या स्वराज्याचा इतिहास काहीतरीच वेगळा घडला असता. भरपूर वेगळा असता आणि जो इतिहास घडला असता ना, आई शपथ बापरे. चला भावांनो, मानलं असतं. जय शिवराय, जय शिवराय. जय भवानी.